आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। नेस्को कॉन्सर्ट ड्रग प्रकरणी आरोपी विनीत गेरेलानीच्या घरातून 305 ग्रॅम वजनाच्या 5 एक्स्ट्रेसी गोळ्या जप्त। या गोळ्यांवर मर्सिडीज असे छापलेले या गोळ्या तिथे मुद्दाम ठेवल्याचा विनीतच्या वकिलांचा दावा। मराठी न येणाऱ्या तरुणावर म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल संतापले। तू घुसखोर असशील तर तुला इथून उचलून घेऊन जाईन। भाषणादरम्यान पोस्टर दाखवणाऱ्या तरुणाला जयस्वाल यांची धमकी। एखाद्या सनदी अधिकाऱ्यानं असं वागणं योग्य नाही। मराठीवर जयस्वालांची भूमिका अयोग्य। मालकासारखं वागून नका रहिवाशांची माफी मागा। भाजप आमदार प्रवीण दरेकर यांचा म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांना या शब्दात त्यांनी झापलं। आणि मला वाटतं संजीव जयस्वाल यांनी त्या ठिकाणी जसे आपण मालक आहोत अशा आविर्भावात बोलणं हे केव्हाही त्या ठिकाणी योग्य ठरणार नाही असं माझं स्पष्ट मत आहे। उन्होंने वहां की रहिवासियों की माफी मागनी चाहिए। मीरा भाईंदरमध्ये मनसेच्या वतीने अमराठी रिक्षा चालकांसाठी मोफत मराठी शिकवणी वर्ग। मनसे शहराध्यक्ष संदीप राणेंच्या नेतृत्वात मोहीम सुरू। पहिल्याच दिवशी 150हून अधिक रिक्षा चालकांनी या शिकवणीत सहभाग घेतला। अक्षय तृतीयेला सोनं चांदी महागलं। सोन्याचा भाव 1,57,000 तर चांदी 2,67,000 पार। सोनं चांदी खरेदीसाठी ग्राहकांच्या खिशाला मोठी कात्री। अक्षय तृतीयेनिमित्त मंदिर देवस्थानं गजबजली। मुंबईतील मुंबादेवी, पुण्यातील दगडूशेठ आणि गणपतीपुळ्याच्या बाप्पाला आंब्याची आरास। दादरमधील सिद्धिविनायक मंदिरातही दर्शनासाठी भाविकांच्या रांगा। अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर पंढरपुरात विठुरायाला आमरसपुरीचा महानैवेद्य अर्पण। ऋतुबदलानुसार परंपरेने सुरू झालेला हा नैवेद्य वटपौर्णिमेपर्यंत रोज दाखवला जाणार। मंदिरातील पुजाऱ्यांकडून शास्त्रोक्त पद्धतीने नैवेद्य अर्पण। राज्यात टीईटी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी 24 एप्रिलपर्यंत मुदतवाढ। टीईटी पात्रता परीक्षा येत्या 21 जूनला घेण्यात येणार। परीक्षेची वेळ आणि इतर सविस्तर माहिती mahatt.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे। दीपिका आणि रणवीर सिंगकडून मोठी खुशखबर। सोशल मीडियावर मुलगी दुआच्या खास फोटोमधून बेबी नंबर 2 ची घोषणा। सोशल मीडियावर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव।